नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. आज परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला पुन्हा एकदा साप पकडण्यासाठी जायचं आहे. डेली ब्लॉगचे व्हिडिओ तर आपले चालूच असतात, परंतु मी एक सर्पमित्र असल्यामुळं आपल्याला सापाचे पण कधी कधी कॉल येतात. आपल्याच गल्लीमध्ये साप निघलेला आहे, त्यांचा फोन आला होता काही वेळापूर्वी. चॅनलला तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ छोटा आहे, शेवटपर्यंत बघा. आपण या घरामध्ये त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. दिवड जातीचा साप आहे. खूप चंचल असा साप असतो, बिनविषारी असतो, परंतु चावण्याचे भरपूर चान्सेस असतात. म्हणून आपण थोडंसं हाताला काहीतरी बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी जे व्हायचं ते झालंच. त्याने आपल्याला चावा घेतलेला आहे, परंतु बिनविषारी साप असल्यामुळे आपल्याला घाबरायचं कसल्याही प्रकारचं कारण नाहीये. हा चावल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट ओढून काढता येत नाही. जोपर्यंत तो आपल्याला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आपण जर अतिघाई जर केली जास्त प्रमाणामध्ये तर तो आपल्याला बाईट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण हा साप पकडला पण होता आणि त्याला त्याच्या सानिध्यामध्ये आपण सोडलेलं पण आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळं सर्वत्र साप हे निघतच राहतील. कोणाच्या इथं जर साप वगैरे निघाला तर तुम्ही जवळपासच्या सर्व मित्राला बोलून त्याचा जीव वाचू शकता. बिनविषारी साप होता, त्यामुळं बिनविषारी साप चावल्याने काही होत नसतं, परंतु प्रिकॉशन्स हे आपल्याला घ्यावं लागतात. मी स्वतः घेतो, तुम्ही पण घ्यायचा. अशा ठिकाणी कुठं साप वगैरे निघाला किंवा काही घटना झाली तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा.